हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं शुभांगी विथ मॉमी या चॅनलमध्ये. मी शुभांगी तुमचं मनापासून स्वागत करते. आज मी मुशीचं रस्सा बनवणार आहे, जो की तुम्ही आता पुढे बघाल. गॅस ऑन करून घेतलेला आहे मी. वरती त्याच्यामध्ये पातेल्यात 3 चमचे तेल ओतणार आहे. आमची पळी थोडी छोटी आहे, त्यामुळे 3 चमचे. तुम्ही तुमच्या पळीच्या हिशोबाने तेल कमी जास्त करू शकता. आता हे वाटण मी आधीच करून ठेवलं होतं तुम्हाला दाखवायचं आहे म्हणून, तर माझं तर वाटून टाकून घेते त्याच्यामध्ये. चमच्याने आता वाटण तेलात टाकते आणि हे आपल्याला तेलात असं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. व्यवस्थित परतून घेतलं म्हणजे कसं रश्श्याची चव छान लागते. आता त्यामध्ये मसाला टाकून घेऊया आपण. थोडं परतून त्याच्यामध्ये आपण मसाला टाकून घेऊया. आमचा घरगुती मसाला आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही जो वापरता तो मसाला घेऊ शकता. मी 2 चमचे मसाला घेतला आहे, कारण आम्ही तिखट कमी खातो. तुम्ही तुमच्या तिखटाच्या आवडीनुसार घेऊ शकता. आता पाहू शकता तुम्ही की मी ते व्यवस्थित असं परतून घेते. वाफा बघा कशा निघतात त्याच्यावरती. गॅस बारीक करून व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. हे बघा, मी आता गॅस बारीक केलेला आहे, जेणेकरून खाट होणार नाही आणि ठसका लागणार नाही, आणि ते व्यवस्थितरित्या परतलं जाईल. मसाला आपला परतून होईल आणि तेल सुटेपर्यंत तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये व्यवस्थित तेल परतलेलं आहे. आमच्या घरातल्या मसाल्याला जर थोड्या गुठल्या झाल्यात, गाठी गाठी होतात ना, तसं झालं, त्यामुळे तेच मी फोडायचा प्रयत्न करते. इथे तुम्ही बघू शकता. आता ह्याच्यामध्ये मी आधी भाकरी करून घेतल्या होत्या आणि आता रश्श्याची तयारी करते. तर हे व्यवस्थितरित्या परतून घेतल्यानंतर आपल्याला हे मी पीठ तांदळाच्या भाकरी केल्या होत्या, त्याचंच हे पीठ हे लावायला पाणी घेतलं होतं, त्यात असं पीठ राहिलं होतं, तेच टाकलं. त्याच्यामुळे घट्टपणा पण चांगला येतो आमटीला आपल्या किंवा रश्श्याला, आणि व्यवस्थित लागतं खायला. आणि हे बघा, मिक्सरमधलं पाणी सगळं, जो काही मसाला इकडे तिकडे राहिलेला आहे तो व्यवस्थितरित्या असं सगळा काढून घेते आणि टोपामध्ये ओतते, म्हणजे काही वेस्ट होऊ नये असं. हे सगळं मी माझ्या मम्मीकडनं शिकलेली आहे की काही वेस्ट नाही जाऊ द्यायचं. म्हणून भाकरीचं जे लावायला पीठ घेतलेलं होतं तेही यात टाकलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता चवीनुसार मीठ टाकू शकता. मी 1 चमचा मीठ टाकलेलं आहे आणि थोडंसं पाणी जास्त वाटतं आहे मला, तर मी जरासं थोडंसं अजून मीठ टाकते. बघू शकता इथे मी परत थोडंसं टाकलेलं आहे. बाकी तुम्ही तुमच्या चवीनुसार तुमच्या मापानुसार टाकू शकता मीठ. तर आता इथे आपण छान आमटीला एक उकळा येऊ द्यायचा आहे, आणि उकळी आल्यानंतर आपण त्यात मुशी सोडून घेऊया. म्हणजे ते मासे जे आहेत त्याला मी आधी लिंबू, मीठ, हळद हे सगळं लावून मॅरिनेट करून ठेवलं होतं, आणि आता ते मी ह्यात सोडते. हा माझा पहिला ब्लॉग आहे. काही तुम्हाला ऐकताना वगैरे चुकीचं वाटत असेल किंवा वेगवेगळे आवाज येत असेल तर मला माफ करा. वर्षाच्या पहिल्या दिवशी मी हे प्रयत्न करते. तर मग थोडं समजून घ्या. हळूहळू करता करता मला देखील येईल बाकीच्या यूट्यूबर्ससारखं.
तर नक्कीच मला सपोर्ट करा, जेणेकरून माझ्या प्रयत्नांना यश मिळेल. बघा, तुमच्यासोबत गप्पा मारताना मी इतकी हे झाली की मी टोप हातानेच उचलणार होती, पण आठवलं की हा गरम असणार आहे, म्हणून मी आता हे पक्कड घेते आणि बाजूला करते. आपण आता पुढे सुकी मच्छी देखील बघणार आहोत. आता बघा, उकळी आल्यानंतर मी मासे टाकून घेतलेत. हे थोडंसं राहिलं होतं हळदीचं, तुम्हाला सांगितलं होतं मी हळद आणि सगळं करून मॅरिनेट करून ठेवलं होतं, तेच मी आता टोपात टाकलेलं आहे. आता त्याला झाकण घालून झाकण ठेवून एक उकाळा येऊ दिला की मच्छी पटकन शिजते. आता मी पक्कडने हे साईडला ठेवते एका, आणि आपण सुकी मच्छी करायची रेसिपी बघूया. रेसिपी अशी म्हणता येणार नाही, तुम्ही सगळीजण माझ्यापेक्षा जास्त चांगलं करत असाल. अशी साधीसुधी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवायचा आणि तुमच्यासोबत गप्पा मारायच्या म्हणून तुम्हाला ही व्हिडिओ करून शेअर करते. आता बघा, गॅसवर तवा ठेवलेला आहे, तेल ओतून घेतलं आहे. हे बघ, मी रवा, मसाला, मीठ हे सगळं एकत्र करून ठेवलं होतं, जेणेकरून मला बरं पडेल. आता मी हे तेल चांगलं गरम होण्यास देणार आहे. तुम्हाला यात दिसेल सुद्धा व्हिडिओमध्ये क्लिअर की मी तेल चांगलं तापू दिलेलं आहे, मग जेणेकरून कसं तव्याला रवा वगैरे जे काय आहे ते चिटकणार नाही. बाकी हा संडे स्पेशल वर्षाचा नवीन वर्षाचा पहिला रविवार तुमचा कसा चालला आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही. आणि तुमच्याकडे काय स्पेशल डिश बनली आहे. आता माझा पहिला व्लॉग असल्यामुळे तुम्ही समजू शकता की मी किती सावकाश करते ते. तर आता बघू शकता तुम्ही, मी गॅस फास्ट केलेला आहे. हे बघा, तुम्ही आता बघू शकता तेलाला किती छान उकळी आल्यासारखी आहे. आता ह्यात आपण मासे सोडून घेऊया. तेल छान तापलं ना की व्यवस्थित असे मासे तळून होतात व्यवस्थित. आता तेल छान तापलेले, गॅस बारीक केला आहे आणि आपण हे मासे सोडतो आहे. आता बघू शकता तुम्ही, हे पीसेस मी सोडलेले आहे. हे बघा, हे शेवटचे असे मी सोडलेले आहेत सगळे पीसेस तव्यामध्ये. तर मंडळी, कसा वाटला माझा व्लॉग नक्की मला सांगा.